आणि अनेक महिला आपण पाहतो रोज. प्रत्येक महिला ही आपल्या वेगळ्या कर्तृत्वातून एक वेगळे जग सिद्ध करते. काल एका महिलेची मुलाखत घेतली. खरं तर तिने कुठलंच प्रशिक्षण घेतलं नाहीये धावण्याच्या शर्यतीत. जो सराव असतो करायचा, जे प्रशिक्षण घ्यायचं असतं, असं कुठलंही प्रशिक्षण न घेता, कुठलं शिक्षण न घेता आपल्या गावातली एक उर्मिला संजय पाटील नावाची महिला आहे की जी सतत 3 वर्षापासून महिला गटामध्ये पहिला क्रमांक मिळवते. हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला खूप छान काम करतायत आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे. मला तर विशेष असं वाटतं की कुठल्याही पदावर जर मोठ्या पदावर मी महिलेला पाहतो तर मला खूप अभिमान वाटतो. अरे नाही, माझ्या जिल्ह्याच्या कलेक्टर महिला आहेत, माझ्या तालुक्याच्या या न्यायाधीश या दिवाणी कोर्टामध्ये या न्यायालयामध्ये एक महिला काम करते, आपलं कर्तृत्व गाजवते. आणि अशा कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा आमच्या संस्थेलाही अभिमान आहे. आणि म्हणून आज आम्ही या सन्मानाचा घाट घातला आणि ते उचित होतं. म्हणून आज मनस्वी आनंद होतो मॅडम आम्हाला तुमचा सन्मान करताना. न्यायाधीश होणं किंवा एखाद्या अधिकारी पदावर पोहोचणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी तुमच्या आत जिद्द असावी लागते, ती प्रेरणा असावी लागते. आणि म्हणून तुम्ही समाजासाठी मोठ्या प्रेरणा आहात. मी तुम्हा दोघींना वंदन करतो. आणि यानंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी लाडगे आपली भूमिका स्पष्ट करते. आणि दुसरी गोष्ट मी आपल्या सर्वांची